भाग्य विधान। यानंतर प्राणसाहेब आपल्याला शुभेच्छा देतील, त्यानंतर एक सन्मान होईल, वंदे मातरम होईल आणि मग आजचा कार्यक्रम संपेल। तेव्हा आहात तिथेच शांत उभं राहावं अशी विनंती आहे सगळ्यांना। हेलो ऐक ना शुद्ध नागरिकांना विनंती आहे की आपण आता ध्वजस्तंभाच्या समोर येऊन उभं राहायचं। वरती मंडपीमध्ये उभे असणाऱ्या सगळ्या मान्यवरांना विनंती की आपण सगळ्यांनी आता ध्वजस्तंभाच्या समोर येऊन सगळ्यांनी सायलेंट करून ठेवायचे काही वेळापुरते, किंवा काही वेळापुरते आपल्याला बंद करणं शक्य झालं तर आणखी उत्तम, किंवा ते सायलेंट मोडवर ठेवा। भारत भूमीच्या या 3 वीर बांधवांनी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी प्राणाची आहुती दिली। स्वातंत्र्य मिळवण्यासाठी 2 प्रकारचे विचार चालू होते, एक शांततेचा, त्याच्यामध्ये अहिंसा याला प्राधान्य देणारा, आणि दुसरा होता की जशास तसे उत्तर दिले पाहिजे। पुढून येणारा जर आपल्यावर वार करत असेल तर आपण त्याला प्रतिवार करून त्याच्यावर हल्ला केला पाहिजे आणि त्याला नामोनिशान केलं पाहिजे। या विचाराने प्रेरित होऊन या भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या 3 आपल्या भारत भूमीच्या या पुत्रांनी स्वतःचे बलिदान या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दिले। असा या 23 मार्च या दिवशी आपण सर्वांनी उपस्थित राहून आपण या 3ही वीरांना अभिवादन व्यक्त करणं आपलं कर्तव्य आहे। सर्वांना मी सर्वांच्या वतीने या तिघांना अभिवादन व्यक्त करतो आणि
सर्वांना उपस्थितांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. मी जसं म्हणालो की चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीवर थाप की त्यांनी आपली सामाजिक नैतिक जबाबदारी ओळखून खेड तालुक्यामध्ये राजगुरुनगरच्या परिसरामध्ये मग शाळा असेल, ढुम्या डोंगर असेल, आपला वाडा रोड असेल, अशा ज्या ठिकाणी जिथे भेटेल तिथे त्यांनी वृक्षारोपण केले. जवळजवळ 50,000 झाडं त्यांनी एकट्यांनी आपल्या मदतीच्या मध्ये लावली. त्यांना कळालं की ही जबाबदारी आपली आहे. मग काम केलं की पुरस्कार आपोआप येतात. मग त्यांना वनश्री पुरस्कार आहे, स्मारक समिती पुरस्कार आहे, बरेच पुरस्कार मिळाले. तर त्या ताई आज आपल्या सोबत आहेत की ज्यांनी आपली नैतिक जबाबदारी ओळखली आणि काम केलं. तर त्यांना आपण प्रांतसाहेब आहेत, आपले पोलीस निरीक्षक आहेत आणि विशेषतः राजगुरू कुटुंबीय आहेत, यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी सगळ्यांना विनंती करतो की आपण पुढे यावं आणि त्यांचा सन्मान करावा. आदरणीय सपना हिराचंद राठोड यांना विनंती करतो आपण आता मंचावरती यायचंय आणि आपला सन्मान घ्यायचा आहे. त्यांना आजवर वनश्री पुरस्कार, पर्यावरण रत्न पुरस्कार, निसर्गप्रेमी पुरस्कार, वनराणी पुरस्कार, वृक्षमित्र पुरस्कार आदी पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे. आजही आपण त्यांना स्मारक समितीच्या वतीनं आणि आजच्या या आपल्या चांगल्या दिवशी राजगुरू कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये सन्मानित केलं जात आहे.